विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची जी कथा आहे, जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बघून घेते ते मी तुमच्यावर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा ही प्रत्येक भक्तावर अवगत आहे। स्वामी महाराज प्रत्येक भक्ताची काळजी करत असतात। स्वामी अक्कलकोटला होते, पण भक्त पुढे अडचणीत असला तर स्वामी महाराज त्याच्यासाठी धावून जात असते। काही भक्त स्वामींपर्यंत कधी पोहोचतही नसे, पण स्वामी महाराज स्वप्नामध्ये दृष्टांत देत असे, त्या भक्ताला जाणीव करून देत असे, मी तुझ्या सोबत आहे, हे स्वामी महाराज सांगत होते। सुंदराबाई स्वामींची सेवा करायची। पहिल्यांदा जेव्हा ती स्वामींजवळ आली, पायाला जखम झालेली होती, स्वामींची सेवा करू लागली, स्वामींना सांगू लागली, स्वामी मी तर राहते। चोळप्पा महाराज जवळ उभे होते त्यावेळेस। चोळप्पा महाराजांनी त्यावेळेस विचार केलेला होता, जर सुंदराबाई आली तर मठातली आवर सावर करेल, स्वामींकडे लक्ष देईल, हे तिच्या मनामधले विचार होते चोळप्पा महाराजांचे। चोळप्पा महाराज उभे होते, स्वामी बोलले, अरे चोळ्या, सुंदरा काय सांगते? हो हो महाराज, सुंदरा सेवा करायचं सांगते। पाय हा, जर तिथं राहिली तर तुझ्या डोक्यावर मिरे वाजते ती, हे लक्षात ठेव। पण चोळप्पा महाराजांना तो अर्थ समजलेला नव्हता। महाराज कधी कधी कोड्यामध्ये बोलत असे, आणि ते कोड्यामध्ये बोलत असताना त्याच्यामध्ये आपलं पुढं काय होणार आहे स्वामी दर्शवत असे। स्वामी महाराज एक दिवस बसलेले होते आणि विचार करत होते की आमचा एक सेवक आहे, पुण्याला असतो, पांडुरंग जाधव, फार दुखी सध्या तो। महाराज असे बोलत होते, मनामध्ये विचार करत होते। हे पांडुरंग जाधव यांना 4 अपत्य होते। 4 अपत्य असतामध्ये पुण्यामध्ये महारोग आलेला होता त्यावेळेस, आणि 2 महिन्यामध्ये हे 4ही अपत्य त्यांची दगावलेली होती। आणि ज्या बापाची मुलं दगावतात ना, त्या बापाची अवस्था फार वेगळी असते। तशी अवस्था आहे या पांडुरंग जाधवांची झालेली होती। असे रडत होते, विचार करत होते, मी भगवंताची एवढी सेवा केली आणि आज माझ्या वंशाला एकही दिवा नाही राहिला, म्हणून त्यांनी देवाचं नामस्मरण घेणं सोडून दिलेलं होतं। का डोळ्यासमोर माझी मुलं मला सोडून गेलेली आहे, याचं दुःख त्यांना जाणवत होतं आणि डोळे भरून येत होते। पत्नी तशी गंभीर होती, धीट होती। पत्नी जवळ यायची, आपल्या नवऱ्याला समजून सांगायची, आपल्या नशिबात नसेल, जाऊ द्या, तुम्ही किती विचार करता। आयुष्यामध्ये पत्नी हा माणसाचा सर्वात मोठा सहारा आहे, कधी लक्षात ठेवा। आयुष्यामध्ये जशी पत्नी भेटली त्याचा स्वीकार करा, ती भाग्यशाली तुम्हाला भेटलेली। ती जरी तुमच्याशी भांडली तरी ती तुमचीच आहे, जरी तुम्हाला रागवली संध्याकाळी काळजी करणारी ती पत्नीच आहे।
आई बापानंतर कोणी तुमची सेवा करत असेल, तुमची काळजी करत असेल, तर ती पत्नी हे कधी बी लक्षात ठेवा. कधी ती चुकली तर तुम्ही स्वारी म्हणा, आणि तुम्ही चुकले तर पत्नीने स्वारी म्हणा. कारण की ती तुमच्यासाठी घर सोडून तुमच्या घरी आलेली. तिने भाऊ बहीण वडील आई सर्वांना सोडून तुमच्या भरोश्यावर त्या घरामध्ये आलेली, हे लक्षात ठेवा. आणि पत्नीने बी लक्षात ठेवा, सर्वांचं प्रेम सोडून तो आपल्यावर प्रेम करतोय, तो पती आहे. आपला पती कसा असला त्याला जीव लावा, त्याच्या विश्वासाबरोबर राहा, त्याचा विश्वासघात कधीच करू नका. दोघांनी एकमेकांचं नातं असं ठेवा की दोघांमध्ये प्रेम हे जुडून राहील. हे पती पत्नीचं नातं आहे, हे दोघांचं प्रेम आहे. आयुष्यात तुमच्या जवळ शेवटच्या क्षणी कोणी असेल तर ती पत्नी असेल, आणि तुमच्या पत्नीजवळ कोणी असेल तर तुमचा पती असेल. दुसरं तुमचे मुलं राहणार नाही, कोणी राहणार नाही. शेवटची सेवा करणारे पती आणि पत्नी असं नातं देवाने जोडपं दिलेले, ते आपल्याला भाग्याने लाभलेले, तर त्याचा स्वीकार करा. पांडुरंग दादा विचारत होते आणि पत्नी सहारा देत होती, आणि बिचारीने नवऱ्याला समजवलं आणि घरात येऊन रडू लागली. तिला धीर देणार कोणी नव्हतं, पतीला धीर देणारी ती होती, पण तिला धीर कोण देणार. म्हणून घरामध्ये येऊन सण एका कोपऱ्याला रडत बसली आणि देवाला विनवणी करू लागली, भगवंता माझ्या नशिबी असं का झालं. ज्या मुलांचा आधार माझ्या पतीला द्यायचा होता, आज ती मुलं नाही. मी आधार देते पण मला आधार कोण देणार. माझ्या आयुष्यात माझ्याजवळ कोण आहे स्वामी, ती मनामध्ये देवाला सांगत होती, आणि बिचारी एकटीच रडत होती. आयुष्यात काही घटना अशा घडतात माणसाला कोणाजवळ मन मोकळं करता येत नाही, तर आपला सहारा असतो भगवंत. जास्त लोकांमध्ये असाल तुम्ही तर स्वामींची चर्चा करा, एकांत असेल तर स्वामींशी बोला, आणि घरामध्ये मूर्ती असेल तर आपलं मन मोकळं करा. तशी ती देवाच्या मूर्तीजवळ आपलं मन मोकळं करत होते. आणि अशातच तिला स्वामींचं नाव कळालं पुण्यामध्ये, की अक्कलकोटला स्वामी समर्थ असतात, त्यांच्या दर्शनाला जा, महाराज तुझी जोडी भरून देते. जेव्हा स्वामींचं नाव ऐकलं अंगाला काटे आले तिच्या. स्वामींचं नामस्मरण चालू झालं, स्वामींची सेवा कशी करतात ते ती विचारू लागले, आणि रोज स्वामींचं नामस्मरण घरामध्ये चालू झालं. आणि इकडे स्वामी महाराज वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेले होते. महाराजांना सुद्धा त्यांची दया आली, आणि महाराज म्हणता, अरे बाळा, पांडुरंगाची पत्नी आमचं नामस्मरण घेते, तिला काहीतरी दिलं पाहिजे. आणि स्वामी खदा खदा हसू लागले. गुरुला शिष्याची ओढ असते, तशीच आज आपल्या मठाची ओढ. विजू बापू आपल्या मठामध्ये खास आले, सगळ्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मठामध्ये आलेले. वांगण ह्या गावामध्ये वांजना गुजरात वाद्याच्या पुढं भागवत कथा आरंभ होणार आहे, शिवकथा. तर बापूजी आपल्याकडे एक शिवकथा करून गेले, तर बापूजींची इच्छा होती सुरगाणा वासींना मी पूर्ण कथा सांगू शकलो नाही, म्हणून त्यांनी वांजना ह्या गावी शिवकथेला यावं, त्यासाठी स्वतः आमंत्रण द्यायला आले. आपण खूप भाग्यवान आहोत त्यांच्यासाठी, कारण की स्वतः गुरु आपल्या द्वारात चालून आलेले स्वामींसारखे आमंत्रण द्यायला. याच्यासारखं भाग्य कोणतंच नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी आमंत्रण देणारे कार्यकर्ते असतात, पण ह्या ठिकाणी आपल्याला साक्षात ते आमंत्रण द्यायला आले. याच्यासारखं भाग्य कोणतंच नाही. तर त्यांचे चरण आपल्या मठाला लाभलेले. तसेच स्वामी महाराज विचार करत होते आणि सांगत होते, या पांडूच्या पत्नीला काहीतरी द्यावं लागेल. आणि खदा खदा स्वामी महाराज हसत होते. स्वामी महाराज हसत असताना सर्वजण स्वामीकडे बघत होते. इकडे
स्वामींचं नामस्मरण घेऊन रात्रीचे 2 घास सुद्धा पोटात जात नव्हते. जिचे पोरच नाही राहिले तिच्या समोर त्यांनी दम सोडला तर त्या आईला कशी जेवून जाणार आहे. बिचारी तशीच झोपली. आणि जेव्हा गुरुची दृष्टी शिष्यावर पडते ना तेव्हा फार वेगळं होत असतं. रात्रीची वेळ होती, 12-1च्या सुमारास महाराजांनी दृष्टांत दिला. स्वप्नामध्ये स्वामी महाराज दिसताय, तेजोमय स्वामींचं शरीर दिसतंय. हजारो सूर्य एकत्र व्हावे असं तेज पुंज स्वामींचं शरीर तिला दिसतंय. स्वामी महाराज उभे, महाराजांनी कमरेवर हात ठेवलेले, एक हात असा आशीर्वाद देत आहे आणि ती स्वामींच्या पाया पडते. असं सुंदर असं दृश्य स्वप्नामध्ये निर्माण झालेले आणि ती स्वामींकडे बघते. स्वामी असं सुंदर असं हास्य होतं. हिने स्वामींकडे बघितलं आणि स्वामींना सांगितलं, स्वामी मला बाळ द्या ना स्वामी. मला 4 बाळ होते स्वामी, तुम्ही घेऊन घेतले. आज माझ्याकडे एकही बाळ नाही स्वामी. पुत्र शोक झालेला आहे स्वामी. माझा पती आता जेवत नाही, जेवण सोडून दिलेलं आहे. आमच्या दोघांना कुणाचा आधार नाही स्वामी. जी पावलं बाळांची रेंगाळत होती घरामध्ये ते पण राहिले नाही स्वामी. म्हणून ते विचार करत असतात. स्वामींना सांगत होते. स्वामी बोलले, हो का नाही, तुला बाळ पाहिजे आम्ही देणार. तुझ्या पदरात बाळ आम्ही देणार, काळजी करू नकोस. तुझी डोळे आम्ही भरणार. स्वामी महाराज बोलत होते. पण तू आम्हाला काय देणार? आम्ही तर तुला बाळ देऊन मोकळे होणार, पण तू काय देणार? तेव्हा तिच्या मुखातून शब्द निघाले, महाराज मी अक्कलकोटला 200 ब्राह्मणांना जेवू घाले आणि माझ्या मुलाला ब्रह्मचारी करेन आणि तुमच्या स्वाधीन करेन. हो मग झालं तुला बाळ, असं स्वामी महाराज म्हणून गुप्त झाले. सकाळ झाली, उठली, स्वप्नाचा दृष्टांत आठवू लागला आणि पळत पळत आपल्या पतीजवळ आली. अहो मला रात्री स्वप्न पडलं, स्वामी महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले, त्यांनी दृष्टांत दिला, बाळ होणार. आता कोणाला आधार मिळाला ना खूप आनंद होतो. दृष्टांत पत्नीला मिळालेला आहे, पती जवळ गेला, खरंच आपल्याला बाळ होणार, स्वामींची कृपा आपल्यावर होणार. आणि दोघांच्या आनंदाचे अश्रू डोळ्यामधून पडू लागले. दोघं जण एकमेकाकडे पाहून स्वामींचा दृष्टांत आठवू लागला आणि थोड्या दिवसात तिला दिवस राहिले. पतीला आनंद झाला, मी बाप होणार, माझ्या घरामध्ये परत पावलं रेंगाळणार. बाप काय, मी बापाबद्दल सांगत असतो. हा वडील आहे, बापाची व्याख्या फार वेगळी. जर त्याला मुलगी असली ना तो आयुष्यभर एकच विचार करत असतो की माझ्या मुलीसाठी 2च गोष्टी गरजेच्या आहेत आणि तो त्याच्यासाठी पुरं आयुष्य खर्च करून टाकतो त्या मुलीसाठी. एक तर तिचं शिक्षण आणि एक तर तिचं लग्न. ह्या 2 गोष्टीसाठी तो बाप सदा विचार करत असतो मुलीचा. आणि सर्वात जास्त जर प्रेम असेल ना बापाचं तर ते मुलीवर असतं. मुलावर एक टायमाला कमी असेल, पण मुलीवर जे प्रेम असतं ना बापाचं तेवढं कोण असतं नसतं. तो बाप त्या मुलीकडे एकच पाहतो, माझ्या मुलीला मी राजकुमारी सारखं ठेवणार. तो बाप असतो. तसा आनंद यांना झालेला, तर बापासारखा आनंद झाला, मी बाप होणार. 4 मुलांचं दुःख विसरून गेले. माझ्या पत्नीला दिवस राहिले, गरोदर येते, आता मुलगा होणार. आनंद झालेला होता. 7 महिने झाले, 2 महिन्यांनी बायको बाळंतीण होणार आणि त्यात तिला त्रास होऊ लागला, ती आजारी पडू लागली. वैद्याकडे दाखवलं, वैद्याने सांगितलं, बाई तुझं काही खरं नाही, बाळ वाचेल का नाही मी सांगू शकत नाही. आता ती विचार करू लागली. परत मूर्ती समोर आली, देवाऱ्याजवळ बसली, स्वामी असं नका ना करू. आनंदाचे क्षण फार दिवसातून आले हो. माझ्या पतीला कधीतरी मी आनंदात बघितलं, त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मी बघितलं आणि असे दिवस जर मला आलेले तर ते आता छिनवू नका. स्वामी महाराजांनी रडत होती स्वामींच्या मूर्तीजवळ. रात्र झाली, झोपी गेली. रात्री स्वामी महाराज परत स्वप्नात आले तिच्या आणि तिला दृष्टांत दिला, तू काळजी करू नकोस,
2 महिन्यांनी चैत्र शुद्धला तू बाळंतीण होशील. हा माझा आशीर्वाद आहे. किती संकट आले तरी मी तुझ्या सोबत आहे, तू काळजी करू नकोस, हा स्वामींनी आशीर्वाद दिला. सकाळ झाली, उठली, स्वामींचा दृष्टांत आठवू लागला. स्वामींनी सांगितलं, एक एक वाक्य आठवू लागलं, पतीला सांगितलं, आणि दुसऱ्या दिवसापासून जशीच्या तशी झाली, सर्व आजार पण निघून गेले. 9 महिने झाले, मुलगा झाला, आनंद झाला. मुलगा झाल्यावर मातृत्व मिळालेलं होतं तिला. बापाला आपला मुलगा मिळालेला होता. आपण बाप झालो, परत आपल्या घरात मुलगा आलेला आहे, आणि त्या बाळाला घेऊन बिलगला आणि रडू लागला आणि देवाची विनवणी, आभार मानू लागला. आणि तेवढ्यात आठवलं, आपल्या पत्नीने स्वप्नामध्ये दृष्टांत दिलेल्या स्वामींना सांगितलं की माझं बाळ मी तुमच्या चरणी अर्पण करणार आहे. आता तो पत्नीला सांगू लागला, आपल्याला स्वामींच्या दर्शनाला जायचं नाही. पत्नीने कबूल केलेलं होतं, शब्द दिला होता, तुम्ही असं बोलू नका, मी स्वामींना शब्द दिलेला आहे. अगं ते स्वप्नात भेटले, तू असा खरोखर त्यांना शब्द दिलेला नाहीये, वचन दिलेलं नाही, ते स्वप्नातलं वचन. आपण स्वामींची क्षमा मागून घेऊ, पण आता मी माझ्या बाळाला सोडू शकत नाही. आता मोह वाढलेला होता, बाळाची सेवा चालू झालेली होती. आणि महाराज वटवृक्षाच्या छायेमध्ये इकडं तिकडं फिरत होते, आणि चक्रा मारत असताना स्वामी महाराज सांगताय, आमचं बाळ त्याने घेतलं. अरे पांडू, दे आमचं बाळ. अरे तुझ्या पत्नीने आम्हाला शब्द दिलेला आहे. आणि स्वामी महाराज असं लहान बाळासारखं इकून तिकून चक्रा मारून एकच शब्द बोलत होते. चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज विचार करताय, हे स्वामींना झालं तरी का, हे स्वामी असं काय करताय. पण स्वामी महाराजांच्या चक्रा चालू होत्या. स्वामी महाराज विचारत असताना इकडे रात्र झाली, परत नवरा बायको झोपी गेले. स्वामींचा दृष्टांत झाला. तिच्या स्वप्नामध्ये स्वामी येत आहे, माये तुला आम्ही बाळा दिलं, आमचा शब्द आम्ही पूर्ण केला, पण तुझा शब्द तू पाळू शकली नाही. स्वप्नामध्ये ती स्वामींना विनंती करते, महाराज बाळ नव्हतं माझ्याकडं, तेव्हा वाटत नव्हतं, पण माझ्या बाळाचा लळा इतका लागलेला आहे का मी त्याला क्षणभर बी सोडू शकत नाही. नाही माई, तू शब्द दिलेला आहे, आम्हाला आमचं बाळ हवंय, आम्ही त्याला ब्रह्मचारी करणार आहे, आम्हाला आमचं बाळ हवंय. स्वामी महाराज स्वप्नामध्ये परत सांगताय. सकाळी उठली, स्वप्नातला दृष्टांत पतीला सांगू लागले. अहो स्वामी आज परत स्वप्नात आले. स्वामी साक्षात येते, पण स्वप्नात येत आहे, आपण गेलं पाहिजे. पतीची इच्छा होत नव्हती, फुल विनंती केली तिने, काही करून आपल्याला अक्कलकोटला गेलंच पाहिजे. आणि दोघं पती पत्नी अक्कलकोटला आले. 200 ब्राह्मणांचं जेवण द्यायचं होतं, तेवढे पैसे घेऊन त्या अक्कलकोटला पोहोचले. महाराज बसलेले होते, महाराजांपुढे विषय घेत नव्हते दोघ जण. महाराजांच्या चरण अमृत अभिषेक केला आणि दर्शन घेतलं, आणि स्वामींना सांगू लागले 200 ब्राह्मणांना जेवण द्यायचंय. मग स्वामी बोलते, अरे तयारी करा, मग आमचा शब्द पुरा करते, आमचा नवस पूर्ण करते. 200 ब्राह्मणांचं जेवण चालू झालं. सगळे ब्राह्मण जेवणाला बसलेले होते, आणि स्वामी महाराज वटवृक्षाच्या छायेत बसून सर्व जण जेवण करतायत, बघत होते आणि हसत होते. सगळ्या ब्राह्मणांचं जेवण झालं आणि सर्व स्वामींसमोर येऊन बसले. आणि स्वामी म्हणतात, अरे पांड्या इकडे, कबूल केलेला शब्द पूर्ण कर. माई आमचं बाळ कुठे. आता 200 ब्राह्मणांचा नवस पूर्ण झाला, आता बाळ आम्हाला दे. दोघं जण घाबरले, हातापायाचं थरकापू लागलं. आपल्या जीवाचा तुकडा आपण स्वामींना देतोय, आणि ते बाळ स्वामींना कसं अर्पण करायचं एका आईलाच माहित राहतं. आपल्या बाळाला ती क्षणभर बाजूला होऊ देत नाही, आणि आयुष्यभर स्वामींच्या चरणी बाळ टाकायचंय. ती विचार करून रडू लागली.
आणि जड अंतकरणाने गेली दोघांनी ते बाळ स्वामींच्या चरणांवर ठेवलं आणि दोघं जण चोऱ्या करून लागले. स्वामीने बाळाला उचललं. दोघं नवरा बायकोंनी स्वामींचे चरण घट्ट पकडले. शब्द निघत नव्हते तोंडातून. काय बोलावं स्वामींना. स्वप्नाचा जसा दृष्टांत आहे तसे स्वामी महाराज सांगताय. ज्या स्वप्नामध्ये मी माझ्या स्वामींना जसं बघितलं तसा माझा ब्रह्मांडाचा नायक माझ्या समोर बसलेला आहे. तो स्वप्नातला दृष्टांत स्वामी साक्षात देत होते. स्वामींकडून बाळ मागावं कसं. स्वामींनी बाळाला उचललेलं आहे आणि स्वामी बाळाला लाड करताय, त्याला हसवताय. ते बाळ किती नशीबवान असेल, ते स्वामींच्या हातामध्ये. स्वामी त्याचे लाड करताय आणि इकडे आई बाप रडताय. तेवढ्यात त्या माईचं लक्ष त्या बाळाकडे गेलं की तिचं बाळ हसतंय, ती खदाखदा हसते. त्यावेळेस आपल्या पतीला सांगते, अहो बघा ना, स्वामींच्या हातामध्ये बाळ हसतंय आणि दोघांना आनंद होतोय. जेव्हा त्या एखाद्याचं बाळ असतं दुसऱ्याने घेतलं आणि त्याचं लाड करत राहिलं, तो आनंद त्या आई बापाला फार वेगळा असतो. तसा आनंद त्यांना होता. मग स्वामी म्हणतात, माये हे बाळ आता आमच्याकडे राहणार. आणि स्वामी मला जोर जोरात हसत होते आणि तसंच दुःख दोघांना होत होतं. तेव्हा तिने जड अंतकरणाने महाराजांना सांगितलं, स्वामी मी तुमचा शब्द पूर्ण करते, हे बाळ आजपासून तुमचं आहे. बस स्वामी महाराज तिथंच बाळाला मांडीवर घेतलं आणि तिच्या झोळीत परत स्वामीने टाकलं. याचा सांभाळ कर, योग्य वेळेला हा माझा शिष्य होऊन अक्कलकोट मध्ये येईल, हा माझा आशीर्वाद आहे. माई आम्ही तुझं फक्त मनामधलं तुझ्यातली दुष्ट व्यक्ती आम्ही बघितली की तुझ्या मनातली इच्छा प्रबळ आहे का नाही आम्हाला बाळ देण्याची, त्यासाठी आम्ही तुझी इच्छा शक्ती बघत होतो. आणि स्वामीने ते बाळ तिच्या झोळीत टाकलं आणि दोघांना आनंद झाला. स्वामी बाळ आम्हाला देता, हो त्याचा सांभाळ करा, योग्य वेळेला आमच्याकडे येईल, तो आमचा सेवक पण आहे. माईला आनंद झाला, माझा बाळ स्वामींचा शिष्य होईल. आणि दोघांनी स्वामींचे चरण पकडले. स्वामींनी एकच आशीर्वाद दिला, भिवू नको, मी तुझ्या